अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. गर्भसंस्कार याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला 1, 2, 3, 4 पार्टमध्ये अशी मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. गर्भसंस्कार तो प्रत्येक स्त्रीचा एक गोलच असतो की कसं राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, जॉयफुल प्रेग्नन्सी, हॅप्पी आणि हेल्दी, संस्कारी, इंटेलिजंट चाइल्ड झाला पाहिजे असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. इम्पॉर्टन्स ऑफ अ इंडियन कल्चर म्हणजे आपल्या बेबीला आपण आपल्या कल्चरबद्दल सुद्धा इम्पॉर्टन्स पूर्ण सांगितला पाहिजे की आपलं सण वार काय आहे किंवा सणाबद्दलची माहिती वगैरे सगळी आपण आपल्या बेबीला सांगितली पाहिजे. ते कधी बाळ गर्भाशयात असल्यापासून आपण सांगितलं पाहिजे, तर ते बाळाच्या तिथपर्यंत पोहोचलं जातं. आता आधीच्या काळात असं म्हणायचे की आमच्या वेळेस एक्सरे वगैरे नव्हतं किंवा अशा मशीन्स नव्हत्या की बाळ कसं आहे हे, तर नाही. अगोदरपासून अगोदरच त्यांनी पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे की एक्सरे मशीन वॉज इन्व्हर्टेड इन द इयर ऑफ 1895. म्हणजे आपल्या गर्भामध्ये जे बाळ आहे ते आपल्या पूर्वजांनी कशा पद्धतीने असणार आहे, फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर अँड थर्ड ट्रायमेस्टर हे सगळं अगोदर सुद्धा त्यांना माहिती होतं. त्याचंच संशोधन आत्ता म्हणजे खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. तर गर्भसंस्कारमध्ये काय करायचं असतं, ग्रंथ वाचू शकता तुम्ही. हॅप्पी और पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी म्हणजे काय, तर सतत खुश राहायचं, स्माइल ठेवायची चेहऱ्यावरती, आनंदी राहायचं, असं राहायचं आहे. टेन्शन और स्ट्रेस अवॉइड करायचा आणि ऍक्टिव्हिटीज करत राहायचं. ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, तर काहीही तुम्हाला जर आता ड्रॉइंग करावं असं वाटतं तर तुम्ही ड्रॉइंग करा. 80% ब्रेन डेव्हलपमेंट 9th मंथ पर्यंत बेबीचा होत असतो. 100 मिलियन्सचे न्यूरॉन म्हणजे तयार होत असतात बेबीचे. तर आता आपल्याला एवढं पण म्हणजे हे नाही की आपण काहीच करू शकत नाही, तर घर बसल्या तुम्ही ड्रॉइंग करू शकता किंवा तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटीज काहीही तुम्हाला जे वाटेल ते तुम्हाला ज्यामध्ये आवड आहे ते तुम्ही करू शकता. गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय, तर सकाळी उठल्यापासून जे तुम्ही करता की सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हायड्रेटेड राहायचं आहे, पाणी प्यायचं आहे. नंतर पोटावरती हात ठेवून ओम 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 असं 3 वेळा म्हणायचं आहे. आणि प्रत्येक आईला वाटत असते की आपलं बाळ खूप हुशार झालं पाहिजे, तर त्याला आशीर्वाद द्यायचे. औक्षवंत हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो, असे खूप सारे आशीर्वाद द्यायचे त्याला. आणि अशा पद्धतीने तुम्ही अशी दिवसाची सुरुवात करायची आहे. त्याला रामायणाचे कॅरेक्टर्स म्हणजे जे काही तुम्हाला जेवढी माहिती आहेत नावं त्यांची, ते तुम्ही त्याला सांगायचे. लव, अंकुश, सीता, राम, लक्ष्मण, रावण, भरत, हनुमान, परशुराम, बाली, खूप सारी अशी नावं आहेत ते तुम्ही त्याला म्हणजे सांगायची आहेत की असे होते की आपल्या रामायणामध्ये. तुम्ही भगवद्गीता वाचू शकता, महाभारत, परत बिझनेस बुक वाचू शकता, गीता सार सुद्धा तुम्ही वाचलं तरी चालेल. श्री गुरुचरित्र सारामृत वाचत असाल तरी ते कसंही तुम्ही वाचलं तरी चालेल किंवा गुरुचरित्राचा पाठ जरी तुम्ही वाचलात तरीही चालेल. स्माइल ऑन युअर फेस एव्हरी टाइम, सतत हसरा चेहरा ठेवायचा. सीड्स कॅन बी रेक्टिफाईड नॉट द ट्री, म्हणजेच याचा अर्थ काय, सुधार बीज में ही होता है, वृक्ष में नहीं होता है. हे असं आधी कोणीतरी सांगून ठेवलेलं आहे महाराजांनी. तर स्ट्रेस, निगेटिव्हिटी त्यापासून दूरच राहायचं. आपल्याजवळ निगेटिव्ह लोक असतील किंवा स्ट्रेस देणारे असतील, थोडंसं इग्नोर करायचं आणि आपण पॉझिटिव्ह राहायचं. कथा, कीर्तन, भजन, रामायण जे तुम्हाला म्हणजे काही ऐकावंसं वाटते ते ऐकायचं. परत बिहेव मदर लाईक जिजामाता, देवकी, कौशल्या. जिजामातांना कशाचे डोहाळे लागले होते, तर जिजामातांना तलवारबाजी करायचे डोहाळे लागले होते. तर असं व्हायचं की म्हणजे ऍक्टिव्ह राहायचं जेव्हा पण. आता जाकीर हुसेन तुम्हाला माहिती असेल, खूप मोठे आणि म्हणजे फेमस तबला वाजवणारे ते आहेत. तर ते जेव्हा गर्भाशयात होते, त्यांच्या आईच्या पोटात होते, तेव्हा त्यांचे वडील म्हणजे त्या पोटावरती हात ठेवून तबला वाजवत होते. तर त्यांना ते म्हणजे त्यांनीच सांगितलेलं आहे की त्यांना आधीपासून ती
म्हणजे कला अवगत आहे, म्हणजे त्यांना आधीपासून त्याची आवड आहे. म्हणजे आपल्या बाळाला जेवढं एक्सपर्ट करता येईल तेवढं आपण ह्या 9 महिन्यामध्ये करायचं आणि ॲक्टिव्ह राहायचं. गर्भसंस्कार एव्हरी डे त्याला एखादी स्टोरी म्हणजे पंचतंत्र सांगा, अकबर बिरबल ह्याच्या गोष्टी सांगा, शिवाजी महाराजांच्या गोष्टीसुद्धा तुम्ही त्याला म्हणजे आपल्या बेबीला सांगू शकता. महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, स्वामी विवेकानंद, अहिल्याबाई होळकर, रतन टाटा, अंबानी, आंबेडकर, सचिन तेंडुलकर, मोठ्या म्हणजे लोकांचे म्हणजे त्यांना आपण त्या बेबीला की त्यांचे चरित्र म्हणजे त्यांनी कशा पद्धतीनं त्यांनी इथंपर्यंत ते पोचले हे सगळं आपण त्यांना सांगायचं आहे. हॅपी गर्भसंस्कार तुम्हाला पण माहिती आहे ट्रॅडिशनल मदर आणि हॅपी मदर कशी असते. ट्रॅडिशनल मदर म्हणजे काय, सतत तिला एक स्ट्रेस असतो. हेल्थ इश्यूमध्ये काय होतं तर ओमेटिंग, नॉझिया हे होतच असतं, कन्फ्युजन, मूड स्विंग्स ह्या गोष्टी होतच असतात. पण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सुद्धा आपण किती हॅपी राहतोय, पॉझिटिव्ह राहतोय याला पण खूपच महत्त्व आहे. प्रोसेस ऑफ गर्भसंस्कार म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ब्ल्यू प्रिंट मेकिंग म्हणजे ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय तर तुम्हाला तुमच्या बाळामध्ये कुठले गुण पाहिजेत हे सुद्धा तुम्ही एक ब्ल्यू प्रिंट त्याची करू शकता की मला माझं बाळ इंटेलिजंट पाहिजे, काइंड पाहिजे किंवा ब्रेव पाहिजे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यात ज्या हॅबिच्युअली तुमच्यात आहेत. त्यांनी रीडिंग केलं पाहिजे किंवा तो ॲक्टिव्ह राहिला पाहिजे, म्हणजे इतरांना समजून घेतलं पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी धैर्यवान असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकतात, ॲड करू शकतात. जे तुमच्यात आणि तुमच्या मिस्टरांच्या मध्ये सुद्धा तुम्हाला काही कमतरता वाटते ते तुम्ही त्या बेबीला सांगून त्याच्यामध्ये भरून काढू शकता. तशा पद्धतीने तुम्ही त्याला संस्कार सुद्धा देऊ शकता. बिल्ड गुड हॅबिट्स, रीडिंग करायला शिका, चांगलं मेडिटेशन्स करा, सकाळी चांगल्या सवयी लावा त्याला. माय मॅजेस्टिक बेबी ब्ल्यू प्रिंट असं लिहून ठेवा आणि तशा पद्धतीने तुम्ही ते करून घ्या. ओके. आता प्रत्येक आईला काय वाटत असतं, क्लेवर, काइंड, संस्कारी, हॅपी, इंटेलिजंट, अंडरस्टूड पाहिजे, हँडसम पाहिजे, ब्युटिफुल पाहिजे, गुड लुकिंग पाहिजे, रिस्पेक्टिव्ह पाहिजे, हेल्दी पाहिजे बेबी, असं सगळ्यांना वाटत असतं. ते तुम्ही ब्ल्यू प्रिंटमध्ये करून तुम्ही बेबीला सांगायचं की येस तू माझा बेबी आहेस, तू इंटेलिजंट आहे, काइंड आहेस. अशा पद्धतीने त्याला रोज मस्त 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 सांगत जावा. तुम्ही काय खाताय किंवा ह्याची टेस्ट, जरी आता तुम्ही कारलं खात असाल तर तुम्ही तुमच्या बेबीला सांगा, पोटावरती हात ठेवून सांगा, हा बेबी मी आता कारलं खात आहे, हे तुला कदाचित कडू लागेल पण ह्याचे खूप सारे गुणधर्म चांगले आहेत आणि हे खाणं हेल्दी सुद्धा आहे. असं जर तुम्ही सांगून खाल तर तुम्हाला त्याची टेस्ट कडू नाही लागणार आणि प्लस तुमच्या बेबीलाही त्याची टेस्ट कळेल. ओके. तर त्याचाही तुम्हाला त्यानंतर पण खूप फायदा होतो. गर्भसंस्कार सत्संग माला म्हणजे म्हणतात ना, भगवद्गीता, देवपूजा, पूजापाठ तुम्ही जे करता, जपमाला करा, तुम्हा कुलदैवताचं करा किंवा तुम्ही जे कुठल्या देवाचं करता आहात त्याचं तुम्ही करू शकता. आपलं कल्चरबद्दल तुम्ही त्याला सांगू शकता. श्लोक सांगायचं. लँग्वेज, स्टडी टू ऑल, स्वर, व्यंजन, स्क्वेअर रूट, बॉडी पार्ट्स, गायत्री मंत्र वगैरे अशा सगळ्या ॲक्टिव्हिटी, पझल, स्टोरी, डाएट तुमचा जो आहे, डाएट तर आता डॉक्टर पहिल्या मंथमध्येच फर्स्ट ट्रायमेस्टरमध्येच सांगतात आणि एक्सरसाइजसुद्धा डॉक्टर सजेस्ट करतात, त्या पद्धतीनंच आपण करायचं आहे. तसंच बेबीला अजून काय शिकवायचं आहे आपल्याला, कलर, फूड्स, नंबर्स, अल्फाबेट्स, फ्रूट्स, फ्लॉवर्स, जे काही असेल तुमचं टाईम मॅनेजमेंट करून थोडं तरी रोज थोडा तरी वेळ देऊन ॲटलिस्ट 30 मिनटं, जर तुम्हाला बेड रेस्ट वगैरे असेल तर दिवसातले आपण 30 मिनटं तर काढूच शकतो. वॉकला आपण 10-15 मिनटं तर काढतोच. फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर, थर्ड ट्रायमेस्टरला तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं तुम्ही वॉक करायचं आहे. जास्त स्ट्रेस घेऊन स्ट्रेसफुली करायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या गर्भाशयामध्ये असलेल्या बेबीला असे संस्कार चांगल्या पद्धतीने, म्हणजे आता प्रत्येक आई चांगल्या पद्धतीनेच देते, अशा पद्धतीने आपण गर्भसंस्कार रोज देत राहिलो तर आपला बेबी नक्कीच इंटेलिजंट हा नक्कीच होतो. जर हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजूनही बेल आयकॉन बटन दाबलं नसेल तर बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझे दररोजचे व्हिडिओज जे येणार आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये कळून जाईल. लाईक करा, कमेंट करा आणि पुढे नक्की शेअर करा. असेच मस्त रहा. धन्यवाद.